मराठी न्यूज इंडस्ट्रीमधलं अँकर बनायचं आहे तर तुम्हाला महाराष्ट्र व्यापायचा आहे ना. बरोबर. सो विदर्भ ऍक्सेंट तुम्ही वापरून बोललात तर कोकणातल्या माणसाला कळेलच का. आपण पुणेरी मराठीला ना बेस मराठी असं म्हणतो. ओके. तिथून सगळ्याची निर्मिती झालेली आहे इतर ह्याची. ओके. सो पुणेरी मराठी महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागातल्या माणसाला कळणार नाही असं होईल का. ज्याला मराठी येतं नाही असं नाही. त्या माणसाला पुणेरी मराठी किंवा आपण पुणेरी मराठी हा शब्दच नको घ्यायला कारण तिथे कॉन्ट्रोवर्सी निर्माण होते. शुद्ध मराठी पण नको घ्यायला कारण याचा अर्थ असा होतो की त्या बाकीच्या अशुद्ध आहेत. नाही, त्या अशुद्ध नाही आहेत. इनफॅक्ट त्या आत्ता मी जे बोलतोय ना त्या भाषेपेक्षा गोड आहेत त्या भाषा. हो बरोबर. अर्ध्या लोकांना कळेल, अर्ध्यांना कळणार नाहीये. सोलापुरी ऍक्सेंट मध्ये मी बोललो तर नाशिकच्या व्यक्तीला कदाचित तो कळणार नाहीये. पण मूळ मराठी भाषेत तो जो ऍक्सेंट आहे तो तुम्ही वापरलात तर तो अख्ख्या महाराष्ट्राला कळणार आहे. त्यासाठी तुम्हाला त्या ऍक्सेंटचा अभ्यास करणं आणि त्या ऍक्सेंटमध्ये बोलणं हे गरजेचं आहे.